जय हा शिवराय बोला. सर. सर आता जुलै महिना सुरू जय झाला. शिवराय बोला. जुलै महिना सुरू झाला हम्म. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे चांगल्याच पावसाला सुरुवात देखील झाली आहे. आता समोरील नक्कीच नक्कीच. जुलै महिन्याचा पाऊस कसा राहील? म्हणजे खंड पडेल समोर काळात का हम्म. शेतकऱ्यांना लाभदायक पाऊस पडेल? परिस्थिती कशी राहील पावसाची सविस्तर सांगा. सविस्तर माहिती मी याच्या अगोदर पण दिली आहे की हो. 4 आणि 5 ही जी जुलैची तारीख आहे पूर्ण होऊ द्या. जी महाराष्ट्रामध्ये राहिल्या साहिल्या भागांना पूर्ण करणारी तारीख आहे. हम्म. आज 4 तारीख उजळते ना उजळते, पण विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या काही बहुतांश ठिकाणी झडी ते जोरदार पावसाचं आगमन सुरू झालंय. हो. काही ठिकाणी चांदणभरी पावसाला मजल मारली. मी हम्म. विदर्भात काल दौरा केला. त्या दौऱ्यादरम्यान पाहिले विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हम्म. समाधानकारक पाऊस आहे, तर काही अत्यंत काही भाग असे आहेत की ते कमी आहे. हा. पण ह्या आजच्या 4 जुलैला आणि 5 जुलैला त्या भागांमध्ये अति चांगला पाऊस सुद्धा होणार आहे. हम्म. काळजी करण्यासारखी मोठी परिस्थिती नाही या विदर्भाला सुद्धा. हा. राहिला खानदेशचा विषय. खानदेशमध्ये किती नाही म्हटलं तरी आज संध्याकाळपर्यंत 90% पेक्षाही अधिक व्याप्ती पूर्ण होणार आहे. हम्म. आणि खानदेशच्या काही भागांना मी काल परवा दिवशी सांगितलंय की 5 जुलैपर्यंत या भागांमध्ये काही ठिकाणी अति जोरदारही पाऊस होईल. हम्म. त्यामुळे वारंवार कमेंट करणं हे चुकीचं आहे की तुम्ही तिथे पहा, पहिले ह्या तारखा पूर्ण होऊ द्या. खानदेशला जवळपास व्याप्ती 100%ची पूर्ण व्हायला 5 तारीख सांगितली आणि बरोबर. खानदेशच्या बहुतांश भागांमध्ये कालच्या तारखेला चांगली सुरुवात झाली. हम्म. आज तर त्यापेक्षाही बरी सुरुवात होणार आहे आणि उद्या तर त्यापेक्षाही चांगली आहे. हम्म. राहिला विषय मराठवाड्याचा. हा. मराठवाड्यामध्ये जवळपास जालन्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्व दूर पावसासारखा पाऊस बरसतोय. ज्या बरोबर. भागाने आतापर्यंत थेंबही नव्हता पडला हा. तिथेही बरसण्याचं काम चालू आहे. हम्म. नंतर हिंगोली, वाशिम, चंद्रपूर सुद्धा तो घेणार आहे. अकोला, अमरावतीसह अनेक भागांमध्ये तो पाऊस होणार आहे. हम्म. अहिल्यानगर आणि परभणी जिल्हा हम्म. ही जी काही मधला पट्टा आहे बीडसह नांदेड पर्यंत, हा सुद्धा हम्म. आज 4-5 वाजेपर्यंत आणि आजच्या आणि उद्या तारखेपर्यंत हा देखील व्यापला जाईल. एक सर्व ठिकाणी पाऊस असणार आहे याच्यामध्ये. अच्छा. बाकी दुसरी जी काही मजल आहे दक्षिण महाराष्ट्राची, ज्यामध्ये सांगली, सोलापूर पासून लातूरचा एरिया, हा देखील ह्या 2च दिवसात कव्हर होऊन जाईल. त्यामुळे मोठी काही घाबरण्यासारखी कंडिशन नाही. या उलट मी मागच्या पण आठवड्यापूर्वी सांगितलंय की जुलै महिन्यामध्ये खंड सदृश्य मोठा गॅप नाहीये. बरोबर. आता हाच पाऊस मराठवाड्याला आणि विदर्भाला जवळपास 6 ते 7 जुलै पर्यंत कायम आहे. म्हणजे अजूनही 7 3 ते जुलै. 4 दिवस आहे. हम्म. आणि तो झाला ना झाला की लगेच 14 तारीख आगमन होते. त्यामुळे अशा मोठ्या वातावरणाच्या फळ्या बनत जाणार आहे. जुलै महिना निव्वळ हा खराब नाही. उलट ज्यांना अधिक पाऊस झाला, ज्या पावसाकडे पाहून आपण सुखावत होतो, बरोबर. त्या शेतकऱ्यांच्या पेरण्या अति पावसामुळे खोळंबल्यात. असा खोळंबल्या. लोणारमध्ये सुद्धा पट्टा आहे. हो असा बरोबर. अनेक भागांमध्ये तो पट्टा आहे. महाराष्ट्रामध्ये भीषण 1972 एवढा दुष्काळ पडणार नाहीये. अच्छा. हा. पाऊस कमी राहणार आहे, पण एवढा खतरनाक परिस्थिती नाहीये. आणि आजच्या ह्या 10-12 दिवसापासून पाऊस सुरू झालाय 22 पासून, बरोबर. की हो. लगेचच तो काय लगे नदी, नाले, तळे, धरणाचा क्षेत्र पूर्ण करेल अशी परिस्थिती नाही. जर झाली बी असती या दिवसामध्ये, मग पुढच्या पाऊस ठेवायचा कुठे अशी परिस्थिती निर्माण झाली असती महाराष्ट्रामध्ये ओल्या दुष्काळासारखी. बरोबर. त्यामुळे काळजी करू नका. मी वारंवार हेच तुम्हाला सांगणार आहे की पाऊस चांगला असणार आहे. आणि सर 8 जुलै पासून उघडीप मिळेल का? हा, आता 8 जुलै पासून थोडी उघडीप मिळणार आहे. 14 तारखेपर्यंत एकंदरीत ती उघडीप असेल. पण 8 जुलै पासून सुद्धा ढगाळलेली परिस्थिती आणि काही काही गावांना हलक्या सरी का होईना विदर्भाच्या ठिकाणी, खानदेशच्या ठिकाणी बरसतच राहणार आहे. हे बघा, जवळपास हा महिन्यामध्ये असे अनेक शेतकरी ते पावसाला कंटाळणार सुद्धा आहेत. बरोबर. म्हणजे 8 तारखेपासून उघडीप मिळाली तर शेतकऱ्यांना आता ज्यांच्या पेरण्या होऊन ज्यांचे पिकं वर आली आहेत त्यांना आता डवरणी, खुरपणी करायला वेळ मिळेल. कारण सततचा पाऊस आता सुरू आहे. बऱ्याच भागामध्ये सतत 6 ते 7 दिवस झाले पाऊस सुरू आहे. डवरणीला वेळ मिळत नाही शेतकऱ्यांना. तर जुलैच्या 8 तारखेपासून काही भागामध्ये उघडीप मिळेल.